सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध, दशक 7वा, समास 10वा. त्याचं नाव आहे देहांत निरूपण. महाराष्ट्राला सुखाचे, स्वराज्याचे आणि नीतियुक्त जीवनाचे दिवस दाखवले व खऱ्या अर्थाने राष्ट्रगुरू होऊन राहिले त्या सद्गुरू श्री रामदासांच्या चरणी किती आणि कसे काकडे करून ओवाळावेत हे अनंत जन्म घालवले तरी आपल्याला उमगणार नाही. श्री समर्थ माऊली जरी आपल्यात आज नसले तरी ते श्रीमद दासबोधाच्या रूपाने आपल्यामध्ये सतत प्रत्यक्ष वावरत आहेत. आपल्या या निरूपणाच्या वेळी ते निश्चितपणे आपल्या आसपासच असतात. यावर प्रत्येकाने श्रद्धाभाव ठेवणे आवश्यक आहे. समर्थांच्या शिकवणुकीमध्ये त्यांनी जे आपल्याला शिकवण दिली त्या शिकवणुकीमध्ये अमुक विषय आले नाही असे नाही. सत्कर्म, सद्धर्म, सदाचार, सद्वासना असे परमार्थाला उपयोगी पडणारे सर्वच विषयांचे वर्णन त्यांनी केलेले दिसून येते. अध्यात्म हे जीवनात उतरल्याशिवाय, आपण त्याचे आचरण केल्याशिवाय ज्ञानाला व्यापकता येत नाही. आपण जे अध्यात्म ज्ञान शिकतो आहे समर्थांच्या जवळ बसून, ते आपण जीवनात उतरवलं पाहिजे, त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. त्याशिवाय ज्ञानाला व्यापकता येत नाही. समर्थांनी आपल्याला प्रयत्नांची शिकवण दिली. प्रयत्नांती परमेश्वर, परंतु ईश्वरी शक्तीला कधीही कमी लेखले नाही. ईश्वराची देखील शक्ती आहे, त्याची सत्ता आहे. प्रयत्न पाहिजेत, पण त्या जोडीला ईश्वराची शक्ती देखील आपल्या उपयोगी पडते. म्हणून त्यांनी कधीही कमी लेखले नाही. प्रयत्न करणाऱ्याला ईश्वर सहायता करतोच, हा त्यांचा जीवन सिद्धांतच होता. या चराचर विश्वात भरलेला परमात्मा कसा पाहावा? उपासना प्रत्यक्ष आपल्या आचरणात कशी आणावी? उपासनेमुळे समाजधारणेचे विघटन न होता तिला बळकटी यावी. आपल्या आचरणाचा वेळ समाज सुधारण्यासाठी, आपल्या आचरणाचा वेळ समाज सुधारण्यासाठी, समाजाला घडवण्यासाठी कसा घालवता येईल? वैयक्तिक उपासनेला आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कसे आणता येईल? त्यानंतर त्याचे सामुदायिक रूप कसे करता येईल? वैयक्तिक उपासनेला सामुदायिक रूप कसे करता येईल? आपले शरीर कणाकणात दुसऱ्यांसाठी झिजवून जास्तीत जास्त त्यांचे कल्याण कसे करता येईल? या सर्वच गोष्टींचे चिंतन समर्थांनी केले आहे. आणि नुसते चिंतन नाही केले, तर त्याप्रमाणे त्यांनी या सर्व गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आणल्या. त्याप्रमाणे ते वागले. कथनाप्रमाणे ज्यांचे अचूक आचरण असते, कथनाप्रमाणे म्हणजे बोलल्याप्रमाणे ज्यांचे अचूक आचरण असते, त्यांचे चरण वंदनीय असतात. म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
आणि असेच महापुरुष संत म्हणून ओळखले जातात. श्री समर्थांच्या आणि सर्वच साधू संतांच्या मते आपल्याला महद्भाग्याने प्राप्त झालेला हा नरदेह अनमोल आहे, तसे तो दुर्लभही आहे. सहजासहजी मिळत नाही, अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे त्याची फोड केली, संस्कृत फोड आहे. दुःखेनं लभ्यते इति. आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे, तो दुर्लभ का आहे? आपल्याला कोणताही जन्म घ्यायचा म्हटला तर ते दुःख सहन करायला लागतं. तरी पण हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, दुर्लभ आहे, सहजाही मिळत नाही. पण ज्याप्रमाणे मौल्यवान रत्न एखाद्या धनगराने मेंढीच्या गळ्यात बांधावे, त्याप्रमाणे आपल्याला या नरदेहाचे महत्त्व कळलेच नाही. ज्या कारणासाठी हा देह भगवंताने आपल्याला दिला ते आपण पार विसरून गेलो आहोत. संत तुकाराम महाराज भगवंताने आपल्याला नरदेह दिल्याचे प्रयोजन सांगतात, आठवण करून देतात. ते आपल्याला सांगतात, दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. किंवा दुसरा एक अभंग आहे, देवे दिला देह भजना गोमटा. देवाने आपल्याला मनुष्यजन्म भजनासाठी आणि त्याची ओळख करून घेऊन, भगवंताची ओळख करून घेऊन त्याच्या प्राप्तीसाठीच दिला आहे. पण या बाबतीत आपण अज्ञानाच्या गडद अंधारात निद्रिस्त झालेले आहोत. संत आपल्याला सदैव जागवण्याचे काम करत असतात. मज निरंतर जागविती. तुकाराम एका म्हणतात, मज निरंतर जागविती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. प्रत्येक जीवाला जो अज्ञानाच्या अंधारात झोपलेला आहे त्याला त्याच्या हिताच्या ठिकाणी, कल्याणाच्या ठिकाणी जाग करण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी येत असतात. हा जीव अत्यंत अधोगतीने चाललेला आहे, बुडत चाललेला आहे. याबद्दल संतांना कळवळा येतो. म्हणून म्हटलेलं आहे एके ठिकाणी, बुडत हे जन न देखोय डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून संतांचे अवतार असतात. आपण कसंही वागतो, काहीही करतो, खा प्या मजा करा एवढेच जीवनाचे उद्दिष्ट मानतो आणि जसे जन्माला आलो तसे एक दिवस मरून जातो. आणि मनुष्य जन्म मिळूनही आपण त्याचा सदुपयोग केला नाही, म्हणून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपात आपल्याला जन्म घ्यावाच लागतो. समर्थ म्हणतात, आपला पुढचा जन्म कसा असला पाहिजे, कोणता असला पाहिजे, किंबहुना असावा की नसावा याचा विचार आजच करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मृत्यूसमयी जशी आपल्या मनाची अवस्था असते, आपले मन मृत्यूसमयी ज्या गोष्टीचे चिंतन करते त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो, पुढील शरीर मिळत असते. देहाला कष्ट न होता, दुःख न येता मरण येणे म्हणजे चांगले मरण, व शरीराला अंतसमयी खूप दुःख होणे, यातना होणे म्हणजे वाईट मरण, ही आपल्या सर्वांची गोड समजूत आहे. पण ती चुकीची आहे. समर्थ ती खोडून काढतात. ते सांगतात की खरा ज्ञानी पुरुष मृत्यूसमयी शरीराच्या अवस्थेकडे लक्ष देत नाही, तर मनाच्या अवस्थेकडे त्याचे लक्ष असते. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताचा नित्य नामस्मरणात राहून आपले जीवन संपणे याला चांगले मरण म्हणावे लागेल. पण ते भगवंताचे नाम एकदा तरी आपल्या मुखात येण्यासाठी कितीतरी जन्माची पुण्याई लागते आणि ती कामाला आली तरच आपल्याला मनुष्य जन्म मिळतो.
माऊली सांगतात, एक वेळ आपल्या मुखामध्ये भगवंताचे नाव येण्यासाठी अनंत जन्माची पुण्यही पाहिली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पहिल्यांदा भगवंताची आवड असली पाहिजे. परमार्थाविषयी आपल्याला जर गोडी वाटली पाहिजे तर आपल्या मुखामध्ये नाम येईल. ज्याची आवड असते व्यवहारामध्ये सुद्धा त्याचंच आपण चिंतन करतो, त्याचंच नाव आपल्या डोळ्यासमोर असतं. म्हणून पहिल्यांदा भगवंताची आपल्या मनात आवड निर्माण झाली पाहिजे, तर आपल्याला त्याचं नाम मुखाने घेता येईल, त्याचं चिंतन आपल्याकडून होईल. भगवंताचे नाम आपल्या मुखातून येण्याआधी आयुष्यभर साधना करावी लागते. आणि असे नामस्मरण करत असताना जर मरण आले तर खात्रीपूर्वक आपण त्या परमात्म्याशी एकरूप होतो. असे सर्व भगवान परमात्मा गीतेच्या 8व्या अध्यायात सांगतात की जन्मभर साधना केली तरच जीवाच्या मुखातून, मनुष्याच्या मुखातून भगवंताचे नावस्मरण येते आणि मग तो भगवंताशी एकरूप होऊन जातो. तो श्लोक असा आहे, अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. अशा प्रकारे भगवान आपली संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतात. जो भक्त त्यांना शरण गेलेला आहे, ज्याच्या मुखामध्ये भगवंताच्या नामाशिवाय अन्य काही येत नाही, अशा भक्तांची जबाबदारी स्वतः भगवान घेतात. आणि म्हणून ज्ञानी पुरुष आपल्या जीवनात बाह्य परिस्थितीला महत्त्व न देता मनस्थितीला महत्त्व देतात. भगवंताचे नामस्मरण करता करता त्याचा देह रानात पडला काय किंवा स्मशानात पडला काय तरी ते धन्यच होऊन जातात. एखाद्या साधूचा देह, एखाद्या संताचा देह जर खितपट पडला किंवा कुत्र्या मांजरांनी खाल्ला तर अज्ञानामुळे लोकांना त्याच्याविषयी वाईट वाटते. त्याचा अंत म्हणजे शेवट चांगला झाला नाही असे समजून लोक दुःख व्यक्त करतात. परंतु अज्ञानामुळे त्यांना साधूच्या अंतरंगातील अवस्थेचे रहस्य कळत नाही, आकलन होत नाही. त्याची अंतरंगाची अवस्था कशी असते? मी देह नसून मी आत्माच आहे, अशी अगदी दृढ भावना साधूंजवळ असल्या कारणाने तो मृत्यूच्या, जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेला असतो. आत्मसाक्षात्कार झाल्याने त्याला सर्वत्र एक परमात्मात भरलेला दिसतो. परमात्म्याशिवाय सर्वत्र त्याला दुसरं काही दिसत नाही. एका परमेश्वर दर्शन तो घेत असतो या संपूर्ण विश्वामध्ये. त्यामुळे जिथे परमात्मा आहे तिथे माया नसल्या कारणाने त्याला माया या जगात कोठेही आढळत नाही. ब्रह्मादिकासारख्यांना सुद्धा त्याच्या स्वरूपाचा अंदाज येत नाही. देहबुद्धी मेल्याने तो जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा राहतो. त्याची वासनात मेल्या कारणाने त्याला मृत्यूचं भय नसतं, उलट तो मृत्यूला मारून जिवंत राहतो. मी आत्माच आहे या स्वच्छ विवेकाच्या जोरावर त्याला जन्ममरणाचे स्मरणसुद्धा नसते, आठवणसुद्धा नसते. तो सामान्य माणसांमध्ये सामान्य माणसासारखाच राहतो, परंतु त्यांच्यापेक्षा तो निश्चितच वेगळा असतो. तो केवळ शुद्ध निर्मळ आत्मस्वरूपच असल्या कारणाने देहासारखे अशाश्वत अशुद्ध मलिन दृश्य पदार्थ त्याला स्पर्शच करू शकत नाहीत. असे जे साधू संत असतात त्यांची मनोभावे भक्ती केली तर त्या भक्तीने सामान्य माणसेसुद्धा पवित्र होऊन उद्धरून जातात. समर्थ माऊली सांगतात की सत्पुरुषांची संगत आणि सद्गुरूंची संगत दोन्ही एकच आहेत. ज्याला
आत्मज्ञान हवे त्याने साधक बनलेच पाहिजे. साधकाने सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जावे. त्यांच्या मुखातून अद्वैत ग्रंथाचे श्रवण करावे. परमार्थ नीट समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे आध्यात्मिक साधना आपल्या जीवनामध्ये अखंड करावी. म्हणजे साधकाला आत्मज्ञान होते. नंतर मग तो अज्ञानी लोकांना बरोबर योग्य ते मार्गदर्शन करतो. जो मनुष्य साधक वृत्तीचा असून म्हणजे साधना करणारा असून तो सद्गुरूंच्या आज्ञेत राहतो, त्याने पुन्हा पुन्हा आत्मानात्म विवेक करावा. सातत्याने विवेक चालू ठेवला तर मग विषय विवेचनामध्ये नवीन विचार स्फुरतात. स्वामीजी म्हणतात, साधक जनांना मी हीच सूचना देतो की त्यांनी शुद्ध अद्वैताचे प्रतिपादन करावे. तसे केल्याने साधूला ज्या समाधानाचा अनुभव येतो त्याचा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. जो साधक संतांना शरण जातो तो स्वतः संत पदाला पोचतो. संतांचा थोरपणा हा अशा प्रकारे आहे. त्यांच्या सहवासात राहिल्याने निश्चित खात्रीपूर्वक आत्मज्ञान होते आणि म्हणून जीवाचे हित होण्यासाठी, जीवाचे कल्याण होण्यासाठी संत समागमासारखे दुसरे कोणतेही साधन नाही. सद्गुरूंच्या भक्तीचा आधार घ्यावा. सदैव आत्मानात्म विचार करावा आणि आपले आचरण वर्तन अगदी शुद्ध ठेवावे. असे केल्याने मनुष्याला सहजच आणि खात्रीने ब्रह्मपद प्राप्त होते. सद्गुरूंच्या भक्तीमध्ये परमार्थ जन्माला येतो. संतांची संगत का करायची? त्यांच्या संगतीमध्ये परमार्थ जन्माला येतो. सद्गुरूंच्या भक्तीने मनुष्याला शाश्वत समाधानाचा त्वरित लाभ होतो. संतांच्या संगतीत राहूनच माझा देह खरा नाही हे अगदी आपण मनापासून ओळखावे आणि जन्माचे सार्थक करून घ्यावे. अशा रीतीने अत्यंत मनापासून शुद्ध भावनेने भक्ती करून सद्गुरूंचे चित्त प्रसन्न करून घ्यावे. एखादी आई आपल्या तान्ह्या मुलाला अनेक प्रकारे सांभाळून त्याला लहानाचा मोठा करते. त्याचप्रमाणे सद्गुरू शरण आलेल्या शिष्यांना अनेक प्रकारे सांभाळून परमार्थामध्ये त्याला लहानाचा मोठा करतात. त्याच्यामध्ये आध्यात्मिक वाढ करतात. परमार्थाची आवड व गोडी निर्माण करतात. त्याला अज्ञानाचा ज्ञानी बनवतात. म्हणून एका सद्गुरूंशिवाय काळजी करणारा या विश्वात आपला दुसरा कोणी नाही. म्हणून सद्गुरूंची भक्ती ज्याच्याकडून घडते त्याचे जीवन धन्य होते. सद्गुरू वाचून समाधान मिळवण्याचा अन्य मार्ग नाही. म्हणून श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज एका अभंगातून सांगतात, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे, धरावे ते पाय आधी त्यांचे, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. येथे म्हटलेलं आहे धरावे ते पाय आधी त्यांचे. पाय धरावे म्हणजे त्यांना शरण जावे. समर्थ सांगतात, आता शब्दांची खटपट संपली. या दासबोध ग्रंथातून सद्गुरूंची भक्ती कशी करावी ते अगदी स्पष्ट करून सांगितले आहे. त्यांच्याशिवाय मोक्ष प्राप्त करून देणारे दुसरे कोणतेही साधन नाही. ज्याला माझे सांगणे पटत नसेल, समर्थ सांगतात, ज्याला माझे सांगणे पटत नसेल तर त्याने
गुरुगीतेचा अभ्यास करावा. त्यामध्ये भगवान श्री शिवशंकरांनी माता पार्वतीला हीच गोष्ट उत्तम प्रकारे समजावून सांगितलेली आहे. गुरुचं आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे, म्हणून त्याचं नावच आहे ग्रंथाचं गुरुगीता. या ग्रंथात मांडलेल्या विचारांचे जो साधक मनन करील त्याला असे लक्षात येईल की येथे म्हणजे या ग्रंथात आत्मज्ञान निश्चितपणे प्रतिपादन केले आहे. ज्या ग्रंथामध्ये अद्वैत तत्वज्ञान सांगितलेले आहे तो ग्रंथ मराठी भाषेत आहे, म्हणून त्याला कधी कमी लेखू नये, क्षुल्लक समजू नये. मराठीत लिहिलेला वेदांत समजण्यास सोपे जाईल. शिवाय संस्कृत भाषेतील अद्वैत ग्रंथामध्येही तोच वेदांत सांगितला आहे असे आपल्या लक्षात येईल आणि मग अंतर्यामी आपल्याला शाश्वत समाधान लाभेल. कायमस्वरूपी कधी नष्ट न होणारे समाधान लाभेल. आता हे बोलणे पुरे झाले. प्रत्येकाने आपापल्या लायकीप्रमाणे आपापल्या योग्यतेप्रमाणे ग्रंथांमधून जे घ्यायचे ते घ्यावे. शिंपल्यामध्ये मोती तयार होतो, म्हणून मोत्याला कोणी उणा समजत नाही, हलका मानित नाही, ब्रह्मस्वरूप कळत नाही असे म्हणून वेदाने जेथे हार खाल्ली तेथे भाषेचे चातुर्य उपयोगी पडत नाही. आरंभापासून शेवटपर्यंत परब्रह्म हे शब्दाच्या आवाक्याबाहेरचे आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंचं जीवनामध्ये अत्यंत जे महत्त्वाचं स्थान आहे, त्यांच्याशिवाय आपला उद्धार नाही. श्रीगुरु वाचोनी सापडेना सोय, आपण आता ऐकलं. धरावे ते आधी त्यांचे, म्हणून आपण समर्थांचे आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत, त्यांच्या चरणी लीन होऊन आपण त्यांना अशी प्रार्थना करूया की आमच्या देखील ज्ञानामध्ये भर पडू द्या, आमच्याकडून सातत्याने साधना करून घ्या, अभ्यास करून घ्या. असो आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 7व्या दशकातील देहांत निरूपण नावाचा 10वा समास आणि 7वा दशक पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.